Good morning. Question number 1. See here, time of flight वरचे प्रॉब्लेम मध्ये आज for given velocity a projectile has the same range capital R for two angles of a projection. If T1 and T2 are times of flight in two cases, then A T1 T2 directly proportional to R square, B T1 T2 directly proportional to R, C T1 T2 inversely proportional to R, and D T1 T2 inversely proportional to R square. त्यामधला आन्सर काय रे? You know that we also the scene इथे काय म्हणतो, दोन अँगल आहेत, टू अँगल्स आहेत आणि रेंज कशी सांगितली सेम. कोणत्या दोन अँगलला रेंज सेम असते तर कॉम्प्लिमेंटरी अँगल. रेंज आर सेम फॉर थीटा अँड 90 मायनस थीटा. बरोबर आहे का? मग आपण थिअरी मध्ये पाहिलं की टाइम ऑफ फ्लाईटचा प्रोडक्ट T1 T2 इज इक्वल टू काय? हा T1 जर थीटा साठी असेल तर T2 90 मायनस थीटा साठी, आणि आपण प्रोडक्ट पाहिला होता 2R/G. बरोबर ना? तर 2 आणि G कॉन्स्टंट आहेत, त्यामुळे T1 T2 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय? R, आणि म्हणून आन्सर आहे बी. नेक्स्ट question number 2. A body is thrown with a velocity 9.8 meter per second, making an angle 30 degree with the horizontal. It will hit the ground. After time. A पर्याय 1.5 सेकंड, B 1 सेकंड, C 3 सेकंड, आणि D that is the 2 सेकंड. See here, U काय दिला तुम्हाला? U दिला तुम्हाला 9.8 मीटर पर सेकंड, आणि थीटा दिला 30 डिग्री. G ची व्हॅल्यू असते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि तो म्हणतो समजा या ठिकाणी हा हॉरिझॉन्टल आहे एक्स वाय, यू या व्हेलॉसिटीने हॉरिझॉन्टलची 30 डिग्री अँगल करून जर थ्रो केला तर इथून फेकल्याच्या नंतर तो ग्राउंड वरती इथं आदळेल. इथं आदळण्यासाठी टोटल लागणारा टाइम म्हणजेच काय? टाइम ऑफ फ्लाइट. इट विल हिट द ग्राउंड आफ्टर टाइम टी. किती वेळेनंतर तो हिट होईल हे विचारलंय.
मग मला सांगा टाइम ऑफ फ्लाइट विचारला असेल तर कॅपिटल टी इज इक्वल टू काय 2u sin थीटा डिवायडेड बाय जी 2 into u किती 9.8 sin of 30 divided by g किती 9.8 Sir, answer B. 1 second. 2 into 1 by 2 that is the 1 second. म्हणून आन्सर आहे बी. बरोबर आहे. The next question number 3 नीट वाचायचं मी लिहून दिलं. two particles are separated at a distance x as shown in figure. Figure दिली तुम्हाला. Shown in figure. They are projected at same time. एकाच वेळेस फेकलेत. एकाच वेळेस थ्रो केलेत. At same time as shown in figure. In a figure with a different initial speed. वेगवेगळ्या स्पीडने. Different initial speed. The time after which the horizontal distance between particles becomes zero. See यार तुम्हाला डायग्राम दिली त्याने. काय म्हणतो तो? समजा या ठिकाणी हे अंतर आहे एक्स सेपरेशन दोघांमध्ये. हा ए या ठिकाणाहून हा बी या ठिकाणाहून. या पार्टिकलने हॉरिझॉन्टलची अँगल केला 30 डिग्री आणि प्रोजेक्ट केलाय u/√3 या व्हेलॉसिटी. आणि या पार्टिकलने व्हर्टिकलचे अँगल केलाय हॉरिझॉन्टलची 60 डिग्री आणि u या व्हेलॉसिटीने प्रोजेक्ट केलाय. तर हा इकडं जाईल असा आणि हा इकडं येईल असा आणि या टायमिंगला क्रॉस होतात. म्हणजे हा पार्टिकल इथं आला, हा पार्टिकल इथं आला, टी या वेळेत आला, हाही टी या वेळेत आला. याचा अर्थ दोघांच्या मधलं हे अंतर याने x1 कव्हर केलं आणि याने हे अंतर x2 कव्हर केलं. दोघही या लेवलला आले तर दोघातलं हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती झालं? 0. म्हणजे तुमची x1 आणि x2 ची बेरीज किती यायला पाहिजे? x. म्हणजे बेरीज किती घ्यायची? x. जर ते मीट होत असतील टी या वेळेनंतर, मीट होत असतील तर. आता या ठिकाणी पहा टी या वेळेनंतर मीट होते. तर टी या वेळेनंतर ए पासून प्रोजेक्ट केलेला पार्टिकल किती अंतर कव्हर करतो? x1. टी या वेळेनंतर बी पासून प्रोजेक्ट केलेला डावीकडे किती जातो? x2. आणि x1 प्लस x2 जर x असेल तर ते एकमेकांना मीट होतील. दोघांच्या मधलं अंतर 0 होईल. बरोबर आहे. मग मला सांगा हॉरिझॉन्टल कंपोनंट काय असतो रे? ux बरोबर u cos थीटा. बरोबर आहे का? जनरल घेतोय. मग ux बरोबर x/t. तर x बरोबर काय? ux into t. मग फॉर पार्टिकल ए u cos थीटा into t. फॉर पार्टिकल ए x1 किती? x1 इज इक्वल टू u. u किती? u/√3.
कॉस ऑफ थीटा किती 30 डिग्री, टाइम किती टी, से दॅट 1. आणि फॉर पार्टिकल बी किती हॉरिझॉन्टल डिस्टन्स कव्हर करतो x2, या फॉर्म्युल्यात वापरू. u किती दिलाय, u दिलाय, इंटू कॉस ऑफ बी चा 60 डिग्री इंटू टाइम किती टी. जर त्यांच्यातला अंतर 0 होत असेल तर टोटल डिस्टन्स कवर्ड बाय दॅट टू पार्टिकल x1 प्लस x2 इज इक्वल टू u बाय √3 इंटू कॉस ऑफ 30 डिग्री इंटू टी प्लस u कॉस 60 डिग्री इंटू टी. हे किती असायला पाहिजे जर दोघं एकमेकांना मीट होत असेल तर x u बाय √3 इंटू कॉस 30 किती रे, √3 बाय 2 इंटू टी प्लस u कॉस 60 1 बाय 2 इंटू टी. √3 ला √3 कॅन्सल, x इज इक्वल टू ut बाय 2 आणि नंतरचा काय रे, हा ut बाय 2. सो x इज इक्वल टू ut बाय 2 प्लस ut बाय 2 दर द ut. तर तुम्हाला काय विचारलंय, टाइम विचारलाय, तर व्हॉट इज द टाइम, t इज इक्वल टू x डिवायडेड बाय u. तर पर्याय दिले होते त्याने, ए पर्याय दिलता, ए पर्याय दिलता u बाय 2x, बी पर्याय दिला होता x बाय u, सी पर्याय दिलता 2u बाय x आणि डी पर्याय दिलता u बाय x. त्यामुळे आन्सर काय रे, बी x बाय u. एकदा पहा, झालं. चला पुढे, क्वेश्चन नंबर किती रे, 4. 4. क्वेश्चन नंबर 4 थोडा अवघड आहे, घेऊ का? अरे एक्झाम्पल, घ्या सर. हा थोडा वेळ लागेल समजायला, हो सर, अवघड आहे. हा, ए पार्टिकल is a projected from point O with velocity u in a direction, कोणत्या दिशेत, in a direction making an angle alpha upward with horizontal after some time at point P, it is moving at right angle with its initial direction of a projection. The time of a flight from O to P is, O पासून P पर्यंत जाण्यासाठी लागणारा टाइम किती, u sin अल्फा डिवायडेड बाय g
b u cosec alpha divided by g, u tan alpha divided by g, and d u sec alpha divided by g. प्रॉब्लेम एकदा वाचा. सीआर मी डायग्राम काढतो इथं, समजून घ्यायची व्यवस्थित. हा एक्स, हा वाय आणि हा ओ पॉइंट आहे. समजा कदाचित असा गेला असेल, हा किती वेलॉसिटीने थ्रो केलाय, यू. हॉरिझॉन्टलची अँगल थिटाच्या ऐवजी काय म्हणला, अल्फा. या इनिशियल व्हेलॉसिटीची डायरेक्शन काढतो मी ग्रीन कलरने, आणि ही डायरेक्शन ही अशीच वाढवली. ही इनिशियल डायरेक्शन आहे, बरोबर आहे का. आता तो समजा पॉइंट पी ला आलाय, पी ला आला समजा, हा इथं या पॉइंटला आला. किती वेळेत आला, ओ पासून पी, टी, तो टी काढायचं सांगितलंय. मग इथं फायनल व्हेलॉसिटी याची काय, तर ही व्ही, ही व्ही. तो म्हणतो पी जवळ गेल्याच्या नंतर अशा डायरेक्शन मध्ये मूव्ह होतो की इनिशियल डायरेक्शनला तो लंब. मग बॅक साईडला वाढवू आपण. हा बॅक साईडला वाढवला तर इथं राईट अँगल म्हणजे 90 डिग्री केली, बरोबर आहे का. मग आता या ठिकाणी पहा, मी काय करतो, त्याचं रिझॉल्युशन करतो. मी काय करतो, त्याचं रिझॉल्युशन करतो. कोणाचं, याचं. हा एक्स घेतला आणि हा वाय, आणि याचा हा एक्स डायरेक्शन मधला आणि हा वाय. मग हा काय रे, यू कॉस अल्फा, आणि हा काय, यू साइन अल्फा इनिशियल. मग आता मला सांगा, हा अँगल आहे 90 डिग्री, राईट. अरे बरोबर नाही, हो सर. हो सर. हो सर. ही डायरेक्शन मी पॅरलल काढली इथे, ही डायरेक्शन पॅरलल काढली. कुणाला, याला. हे उचलून इथं घेतली. फी या लाईनला कसा आहे, परपेंडिक्युलर. फी या लाईनला कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. अरे परपेंडिक्युलरच आहे. मग परपेंडिक्युलरने या ठिकाणी पहा, या यू ने हॉरिझॉन्टलची अँगल किती केला, अल्फा. याचा अर्थ याने हॉरिझॉन्टलची केलेला अँगल अल्फा, कारण ही लाईन आणि ही लाईन मी पॅरलल काढली. मग हा जर अल्फा असेल तर हा अँगल किती, हा असेल 90 मायनस अल्फा. मग या व्हीचा रिझॉल्व कॉम्पोनंट ज्याच्याशी अँगल केला तिकडे येईल व्ही कॉस 90 मायनस अल्फा, म्हणजेच काय, फी साइन अल्फा, बरोबर आहे का. कारण कॉस ऑफ 90 मायनस अल्फा इज इक्वल टू साइन ऑफ अल्फा असेल. हा काय येईल रे, हा 90 मायनस अल्फा, तर हा अल्फा असेल. मग व्ही ने याच्याशी अँगल केलाय अल्फा, तर हा येईल व्ही कॉस अल्फा. ओके, इथपर्यंत समजलं. हो सर. हो सर. आता या ठिकाणी पहा, हे काय झालंय, फेंट इतकं फेंट कसं झालं रे. डार्क करतो थांबा. ओके,
एनसीआर. आता मला सांगा प्रोजेक्टाईल मोशन मध्ये एएक्स किती असतो रे? एएक्स 0 असतो. बरोबर आहे का? हो सर. फॉर हॉरिझॉन्टल, एएक्स किती? 0. त्यामुळं इथली हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी आणि या पॉइंटची हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ही कशी असेल? सेम. याचा अर्थ नो चेंज यू कॉस अल्फा इज इक्वल टू व्ही साइन अल्फा. नो चेंज हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी. डायरेक्शन बी चेंज होत नाही, किंमत बी चेंज होत नाही. मग या ठिकाणी u इज इक्वल टू व्ही साइन अल्फा डिवायडेड बाय कॉस ऑफ अल्फा. किंवा साइन इकडे पाठवला तरी चालतो, तुम्ही असं केलं तरी चालेल. u कॉस अल्फा डिवाइड बाय साइन अल्फा इज इक्वल टू व्ही. तर v इज इक्वल टू u इंटू कॉस डिवायडेड बाय साइन कॉट ऑफ अल्फा. सो दॅट इक्वेशन नंबर 1. तुम्ही इथली वेलॉसिटी काढली v, इथली वेलॉसिटी काढली, बरोबर ना? आता पहा vertical velocity along y axis. वर्टिकल समजा तुम्ही इथून इथपर्यंत गेलात, याचा अर्थ टाइम टी लागला असेल तर व्हर्टिकल डिस्टन्स एवढं कव्हर करण्यासाठी, हे एवढं कव्हर करण्यासाठी टाइम टी लागला असेल. इथून 10 सेकंदात इथं गेलात म्हणजे एवढं वरती 10 सेकंदातच गेलात. मग uy किती रे? u साइन अल्फा. डायरेक्शन कुठे आहे सांगा? अपवर्ड की डाऊनवर्ड? डायग्राम मध्ये u साइन अल्फाची डायरेक्शन कुठे आहे? अपवर्ड. अपवर्ड. vy फायनल व्हेलॉसिटी व्हर्टिकलची, व्ही कॉस अल्फा डायरेक्शन कशी? डाऊनवर्ड. बरोबर आहे का? हो सर. इथं डाऊनवर्ड. त्यानंतर ay काय रे? ऍक्सलेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी ऑलवेज डाऊनवर्ड. डाऊनवर्ड असेल तर -g. -g. आणि समजा तो टी या वेळेत तिथं गेला असेल तर v इज इक्वल टू कायनेमॅटिकल इक्वेशन u प्लस at हे वापरू, अलॉंग y वापरू, y आणि y. vy किती? -v कॉस अल्फा. uy किती? u साइन अल्फा. y किती? -g. -g. आणि टी या वेळेत पोहोचला. आता v ची किंमत पर्यायमध्ये ऑब्जेक्टिव्हचे जे पर्याय दिलेत ए बी सी डी सर्वांमध्ये u आहे, बरोबर आहे? मग आपला इथं v बदलावं लागेल ना? हो सर. मग v ची किंमत ही ठेवून द्यायची. युजिंग 1 u प्लस कॉट एक्स. युजिंग 1 मायनस v ची किंमत किती रे? v ची किंमत u कॉट अल्फा इंटू कॉस अल्फा इज इक्वल टू u साइन अल्फा मायनस जीटी. हा मायनस जीटी इकडे आणा, प्लस जीटी होईल. u साइन अल्फा जाग्यावर ठेवा, हा मायनस आहे तो तिकडे गेला, प्लस होईल. u कॉट अल्फा इंटू कॉस ऑफ अल्फा. बरोबर आहे का? हो सर. जीटी इज इक्वल टू u कॉमन घेऊ, इनसाइड द ब्रॅकेट साइन अल्फा, साइन अल्फा प्लस u बाहेर गेला, कॉट अल्फा मीन्स कॉस अल्फा डिवायडेड बाय साइन अल्फा इंटू कॉस अल्फा. बरोबर आहे? हो सर. इथं काही नाही म्हणजे 1 असतोय. जीटी इज इक्वल टू u या साइन अल्फाने साइन अल्फाला मल्टिप्लाय करा, साइन स्क्वेअर अल्फा. या 1 ने याला मल्टिप्लाय करा, 1 इंटू कॉस कॉस स्क्वेअर अल्फा अपॉन साइन अल्फा डिवायडेड बाय साइन अल्फा.
साइन स्क्वायर अल्फा प्लस कॉस स्क्वायर अल्फा ची तो व्हॅल्यू जी बने. टी यू साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा किती 1 व्हॅल्यू बने. डिवाइड बाय साइन अल्फा. 1 डिवाइड बाय साइन अल्फा काय असते कोसेक अल्फा असतो. कोसेक अल्फा 1 डिवाइड बाय कॉस असतं तर सेक अल्फा लिहिलं असतं. सेक अल्फा असतं. हा जी तिकडे जाऊ द्या. P इज इक्वल टू यू कोसेक अल्फा अपॉन डिवायडेड बाय जी. जी. बघा मी ही वेलॉसिटी आणि ही वेलॉसिटी इथली हॉरिझॉन्टल आणि इथली हॉरिझॉन्टल इक्वल का घेतली रे कारण ऍक्सलेशन 0. ऍक्सलेशन 0 मीन्स नो चेंज इन वेलॉसिटी बट व्हर्टिकल वेलॉसिटी चेंज होते. व्हर्टिकल वेलॉसिटी काय होते चेंज होते. हा एकदा पाहून घ्या फास्ट. हो सर. प्रॉब्लेम वाचलाय का पण हो सर. इथला अँगल तुम्हाला शोधता आला पाहिजे. हा अँगल हा ग्रीन कलरचा आणि हा पॅरलल आहे. ग्रीन कलरच्या याने हॉरिझॉन्टलचे अँगल अल्फा केलाय म्हणून या लाईनने देखील हॉरिझॉन्टलची अल्फा ही टँजंट आहे. तर या ठिकाणी ही व्हेलॉसिटी आणि हा परपेंडिक्युलर सांगितलाय राईट अँगल सांगितलाय म्हणून हा अल्फा तर हा 90 मायनस अल्फा. हा आडवा आहे हा उभा आहे. याच्यातला आणि याच्यातला 90 असतोय. हा जर 90 मायनस अल्फा असेल तर हा अल्फा असेल. मग व्हीचा ज्याच्याशी अँगल केला तिकडे कॉस व्हीचा याच्याशी अँगल किती केला 90 मायनस अल्फा म्हणजे व्ही कॉस ऑफ 90 मायनस अल्फा म्हणजे व्ही साइन अल्फा. सर वर घ्या ना. ते काय वरतीच घेतो. झालं का झालं का हो सर. झालं सर. ओके. प्रणव आलाय का रे प्रणव हो सर. आणि तुझा मित्र कुठे कुठे आहे सर तो पण. जॉईन आहे का झालं का रे हो सर. आता हो सर. हा क्वेश्चन नंबर कितवा 5. आता क्वेश्चन नंबर 5 तुम्ही सॉल्व करायचं जमेल सोपा देतो. इफ फॉर गिवन अँगल ऑफ प्रोजेक्शन गिवन अँगल ऑफ प्रोजेक्शन म्हणजे थीटा कॉन्स्टंट असतो रे. गिवन अँगल ऑफ प्रोजेक्शन the horizontal range is a doubled comma the time of flight becomes तो काय म्हणतो A 4 times B 2 times दुप्पट C √2 times आणि D 1/√2 times.
या ठिकाणी पहा अँगल ऑफ गिवन अँगल ऑफ प्रोजेक्शन हॉरिझॉन्टल रेंज जर डबल होत असेल तर टाइम ऑफ फ्लाईट मध्ये काय फरक होईल? सुरुवातीच्या टाइम ऑफ फ्लाईटच्या किती पट टाइम ऑफ फ्लाईट असेल? मग या ठिकाणी पहा फॉर देर इज अ थीटा अँड जी कसे असतील? कॉन्स्टंट. सुरुवातीची रेंज R1 त्यावेळेस टाइम ऑफ फ्लाईट जर T1 असेल तर R2 ला टाइम ऑफ फ्लाईट किती विचारतो, पण हा R2 पहिल्या रेंजच्या किती म्हणतो तो? डबल केला. R2 किती केला? डबल. डबल. बरोबर ना? हो मग सर. मला सांगा व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ आर? आता आर आणि टी मधलं रिलेशन माहित नाही आपल्याला, बरोबर आहे का? आर इज इक्वल टू काय रे? यू स्क्वेअर साइन ऑफ 2 थीटा डिवायडेड बाय जी. जी. आपल्याला थीटा आणि जी कॉन्स्टंट सांगितलं, व्हेलॉसिटी माहित नाही. त्याचा अर्थ हे जर कॉन्स्टंट असेल तर आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू यू स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू यू. इक्वेशन 1. आता दुसरं काय रे? टाइम ऑफ फ्लाइट टी इज इक्वल टू 2u साइन थीटा डिवायडेड बाय जी. सर आन्सर सी आलो. थीटा आणि जी जर कॉन्स्टंट असेल तर टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू यू. ते दॅट 2. मग मला सांगा टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू यू आहे, यू डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √2r. √r हा डायरेक्टली याला काय ना, हा याला डायरेक्टली काय 1 and 7. हा याला डायरेक्टली याचा अर्थ टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ r. आलं का रिलेशन? हो सर. आन्सर T2 काढायचा तर T2 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू डायरेक्टली असेल तर स्क्वेअर रूट मध्ये 2 च्या पुढे 2 R2 डिवायडेड बाय R1 इज इक्वल टू R2 किती दिलाय? डबल 2R1 डिवायडेड बाय R1. R1 कॅन्सल. T2 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू √2. सो T2 इज इक्वल टू किती पट आला? √2 टाइम्स T1. किती पट? √2 टाइम्स. म्हणून आन्सर आहे सी. म्हणून आन्सर सी. कळलं? अरे समजलं का? हो सर. हो सर क्वेश्चन समजलं. नंबर 6. क्वेश्चन नंबर 6. A particle is a thrown with a velocity u at angle alpha from horizontal, म्हणजे horizontal ची angle. Full stop. Another particle is a thrown with the same velocity same ठेवली, velocity at angle alpha पण कुणाशी? from vertical. The ratio of time of flight will be A tan 2 alphas to 1, B cot 2 alphas to 1, C tan alphas to 1 and D
cot alphas to 1. CR पहिला पार्टिकल आहे, समजा या ठिकाणी हा x y हॉरिझॉन्टल आहे, हॉरिझॉन्टलची किती अँगल करून तो थ्रो होतोय, अल्फा एवढा पहिला पार्टिकल u या व्हेलॉसिटी, हा पहिला पार्टिकल. आणि दुसरा पार्टिकल, दुसरी डायग्राम दाखवतो दुसऱ्या पार्टिकलसाठी, तो किती व्हेलॉसिटीने फेकतोय u, पण अँगल कुणाशी केलाय, अल्फाशी, सॉरी व्हर्टिकलशी. मग याच्यासाठी टाइम ऑफ फ्लाइट t1 मानू, याच्यासाठी टाइम ऑफ फ्लाइट t2 मानू आणि t1/t2 काढू. t1 काय येईल रे, t1 इज इक्वल टू 2u साइन अल्फा डिवाइड बाय g. मग आता इथं अँगल किती, हा 90 मायनस अल्फा, आणि आपला हा जो अँगल असतोय फॉर्म्युला t इज इक्वल टू 2u साइन थीटा डिवायडेड बाय g. हा थीटा हॉरिझॉन्टलची असतोय, विथ हॉरिझॉन्टल असतो, बरोबर आहे का. हो सर. मग व्हेलॉसिटी u दिली, व्हर्टिकलची अँगल अल्फा, तर हा अँगल हा 30, तर हा 60 आहे, कारण 90 डिग्री असं आहे, 90 मायनस अल्फा. मग t2 काय रे, t2 इज इक्वल टू 2u साइन ऑफ 90 मायनस अल्फा डिवाइड बाय g. सो t2 is equal to 2u sin of 90 minus alpha cos alpha divided by g. मग आपल्याला रेशो विचारलाय, पहिली कंडिशन अल्फाची, त्याला t1 मानलंय. रेशो काढताना जी पहिली असेल तो अंशस्थानी न्यूमरेटर डिवाइड बाय डिनॉमिनेटर इज इक्वल टू 2u sin अल्फा डिवायडेड बाय g, आणि t2 आलाय 2u cos अल्फा डिवाइडेड बाय g. 2u cancel, g cancel, t1 divided by t2 is equal to tan अल्फा, खाली काय नाही म्हणजे 1. सो t1 to t2 is equal to tan alpha to 1, आणि म्हणून आन्सर आहे C. म्हणून आन्सर आहे C. एक तुम्हाला होमवर्क साठी देतो, चालतंय. हो सर, चालतंय. होमवर्क, see the friction of air causes vertical retardation equal to 1/10 of acceleration due to gravity. Take g is equal to 10 meter per second square. The time of flight will decrease by A 0%, B 1%, C 9%, आणि D 11%. तर आन्सर सांगतो मी, C, तुमचं 9% आन्सर आलं पाहिजे, सॉल्व करून आणायचं, चालतंय. हो सर. ओके, वी कॅन स्टॉप हियर. थँक्यू सर. थँक्यू सर. ओके, बाय सर. थँक्यू. बाय. बाय सर. बाय. ओके, बाय.